आपला शेजारी देश नेपाळ सध्या मोठ्या राजकीय बदलाच्या टप्प्यातून जात आहे। गेल्या काही महिन्यात येथे तरुणांच्या नेतृत्वाखाली जेनझी आंदोलन उभे राहिले होते। भ्रष्टाचार, आर्थिक मंदी आणि सरकारच्या काही निर्णयांविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाने अखेर देशाच्या राजकारणालाच कलाटणी दिली आहे। या पार्श्वभूमीवर झालेल्या संसदीय निवडणुकीत माजी रॅपर आणि अभियंता असलेले बलेन शाह यांच्या पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे। बलेन म्हणून ओळखले जाणारे शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने 275 सदस्यांच्या प्रतिनिधी सभेत तब्बल 182 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे। यापैकी 125 जागा थेट निवडणुकीतून तर 57 जागा प्रमाणानुसार प्रतिनिधित्वातून मिळवल्या आहेत। या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर नेपाळी काँग्रेस पक्ष राहिला असून त्यांना 38 जागांवर समाधान मानावे लागले आहे। तर 4 वेळा पंतप्रधान राहिलेले ज्येष्ठ नेते खड्ग प्रसाद शर्मा ओली यांच्या पक्षाला केवळ 25 जागा मिळाल्यात। विशेष म्हणजे बलेन शाह यांनी ओली यांच्या मतदारसंघात त्यांचा पराभव केला। नेपाळमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये उसळलेल्या आंदोलनाने देशाचे राजकीय चित्र बदलले। सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात सुरू झालेले हे आंदोलन नंतर भ्रष्टाचार आणि आर्थिक समस्यांविरोधातील मोठ्या जन आंदोलनामध्ये बदलले। या आंदोलनात किमान 77 जणांचा मृत्यू झाला होता। या काळात बलेन शाह यांचे नेपाळ हॅस्को हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं आणि त्याला यूट्यूबवर 1 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज देखील मिळाले होते। आंदोलनाच्या काळात ते तरुणाचे प्रतीक म्हणून पुढे आले। 35 वर्षीय बलेन शाह हे मूळचे सिव्हिल इंजिनियर असून हिप हॉप कलाकार म्हणून देखील ते प्रसिद्ध होते। 2022 मध्ये ते काठमांडूचे पहिले अपक्ष महापौर म्हणून निवडून आले होते। आता त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने संसदेत बहुमत मिळवल्याने ते नेपाळचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान नरेंद्र मोदी यांनी या निकालाबद्दल नेपाळला शुभेच्छा देत दोनही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याची आशा व्यक्त केली आहे। आता नेपाळच्या घटनात्मक प्रक्रियेनुसार पक्षांना प्रमाणानुसार निवडलेल्या सदस्यांची नावं सादर करावी लागणार आहे। त्यानंतर राष्ट्रपती संसद बोलावतील आणि बहुमत मिळवणारा नेता पुढील काही दिवसात पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे।